सातारा जिल्ह्यात लाचखोर तहसीलदार सुप्रिया बागवडे हिला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 2009 साली खंडाळ्याची तहसीलदार असताना बागवडे हिनं बिगर शेती अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच मागितली होती। यातील 20,000ची रक्कम स्वीकारताना तिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं। या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयानं आज निकाल सुनावला। तर पुण्यामध्ये काल रात्री 13 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली। एका व्यवसायाकडून लाच घेताना सोमनाथ नलावडेंना अटक झाली। लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं नलावडेची चौकशी सुरू केली आहे। दरम्यान साताऱ्यातल्या महिला तहसीलदाराला 3 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यावर सोमनाथ नलावडे सारख्यांचं धाबं दणाणलं। सुप्रिया बागवडेंनी 5 वर्षांपूर्वी घेतलेल्या 20,000च्या लाचेसाठी 3 वर्षांची शिक्षा झाली आहे। त्यामुळे नलावडेंवरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना किती शिक्षा होईल याची कल्पनाच केलेली बरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।